आज आपण ऐकणार आहोत पत्नीचा प्रियकर. लेखिका आहेत पल्लवी त्रिवेदी आणि त्याचा सैर भावानुवाद केला आहे सरोज भट्टू यांनी. ऐकूया पत्नीचा प्रियकर. पांडेच्या भावाच्या लग्नात नीलकांतची प्रथम भेट झाली. एकटाच आला होता तो, मीही एकटाच होतो. विचार केला, चला आज पम्मोच्या प्रियकराशी जरा गप्पा माराव्यात. त्याला बिचारायला माहितीही नव्हतं की मला सारं काही ठाऊक आहे म्हणून. पम्मोला मी इतका जवळून ओळखत होतो. तिच्या जीवनात घडणारे लहानातले लहानसे बदलही मला माहिती आहेत. पम्मोचा नील माझ्यासमोर छानसा टक्सिडो सूट परिधान करून बसला होता. अगदी सहजतेने वावरत होता माझ्यासमोर. अदबशीर बोलणं, देखणं रूप आणि विनोदाची उत्तम जाण असलेला तो असा मनुष्य कुणालाही सहज आपल्या प्रेमाच्या रेशमी पाशात ओढू शकलाच असता की. बिचारी साधीसुधी भोळीशी वाटणारी पम्मो त्याच्या गोड गोड बोलण्यात फसली असणार. कॉलेजात असतानाच बऱ्याच नाटकात अभिनय करण्याच्या अनुभवाची परीक्षा घेण्याची वेळ आली आहे. तर माझ्या मनातला राग, चीड शिताफीने लपवत मी नीलकांतला अगदी उत्साहाने भेटलो. मी वाट पाहत होतो ती संधी अलगद आली की माझ्या आणि पम्मोच्या खास नात्याबद्दल सांगून जळवायची हीच मस्त संधी आहे असं आलंच माझ्या मनात. पम्मो असं सारखं तिच्याबद्दल बोलून कान किटवले अगदी मी त्याचे. कशी पम्मो ह्याच्यासमोर नटून थटून जाते, त्याच्याच आवडत्या रंगाचे कपडे घालते, सारी कामं त्याच्याच सवडीसोयीने करते. घरी सकाळी 8च्या आधी न उठणारी पम्मो हा टूरवर जाताच भल्या सकाळी 6 वाजताच आपल्या फोटोसह व्हॉट्सॲप स्टेटस अपडेट करते. एरवी अजागळ वेंधळी असणारी पम्मो ह्याच्यासमोर अगदी टापटीप अनु बनते. पम्मोला वाटतं माझ्या हे काही लक्षात येत नाही. अगदी अलीकडे काही दिवसांपूर्वीच तिने ऑफिसला जाण्याच्या कपड्यांच्या कपाटातले सारे कपडे बदलले. तेव्हाच खरं तर ते मला खटकलं होतं. असो, मी नीलकांतसमोर पम्मोचं खरं रूप इतक्या प्रेमाने वर्णन करून सांगितलं की हा साला नीलकांत जळत तर होताच, पण विचारातही पडला. त्याची अनु आणि पम्मो या दोघी एकच आहेत की वेगवेगळ्या? त्याच्या चेहऱ्यावरील झपाट्याने बदलणारे रंग पाहून मला मात्र खूप मजा वाटत होती. सॅडिस्टिक प्लेजर. दुखावण्यातला आनंद ही कमालीचा आनंद देणारी गोष्ट आहे बुवा. पम्मो जेव्हा ऑफिसमधून टूरवर जायची तेव्हा हे नीलकांत महाशय सुद्धा ऑफिसातून गायबच असायचे. ही गोष्ट माझ्यापासून लपत नव्हती. पम्मोला वाटत असे की आपला नवरा गाढवच आहे आणि मी तिला ते तसंच भासवत होतो. मी कधीच पम्मोचं आणि याचं पितळ उघडं पाडलं असतं, पण कधी जर मी सुद्धा लग्नानंतरही माझ्या पूर्व प्रेयसीबरोबर नसतो ना, तर माझं कॉलेजात असताना जिच्यावर प्रेम होतं तिच्या प्रेमपाशातून मी कधीच मुक्त होऊ शकलो नाही. आणि खरं सांगू, मला त्या प्रथम प्रेमाच्या पाशातून मुक्त व्हायचंही नाही आहे. बिचारी पम्मो, तिला माझ्या या पूर्वीच्या प्रेयसीबद्दल काही ठाऊक नाही. आणि म्हणूनच मी पण नीलकांतबद्दल मला काही माहिती नसल्याचं नाटक करत असतो. म्हणूनच पम्मो जेव्हा माझ्याकडे स्लीप डिव्होर्स म्हणजे पतीपत्नी असूनही वेगवेगळ्या ठिकाणी झोपायचा प्रस्ताव घेऊन आली, 50 कारणं, वेगवेगळ्या कारणांसह, तेव्हा तिच्या या भोळ्या चातुर्याला मनातल्या मनात हसलोच अगदी.
आणि मनात तर मी खुश झालो होतो, कारण आता मी माझ्या प्रेयसीबरोबर रात्रभर फोनवर चॅटिंग करू शकलो असतो ना. आणि खरं तर माझं पम्मूवर प्रेम आहे की तिच्या वरवर चतुर वाटणाऱ्या भोळसटपणावर, या प्रश्नाचं खरोखरं उत्तर मी स्वतःलाही देऊ शकत नाही अजूनही. पण तरीही पम्मूवर माझं प्रेम आहे. मला माझ्या आयुष्यात ती माझी पत्नी आणि माझ्या मुलीची आई म्हणून हवी आहे. जेव्हा कुणीतरी एकजण चोरटेपणाने वागतो, चोरी करतो, तेव्हा मोठा स्फोट होतो आणि घरच्या घर उद्ध्वस्त होऊन जातं. आता दोघंही चोर आहेत आणि गप्प बसलेत. अशीच टिकली आहेत लग्न आणि असाच चोरटेपणा दोघंही चालवून घेत राहतात. कधी कधी विचार येतो माझ्या मनात, प्रत्येक वेळी अभिनय करताना आम्ही पण हे विसरतो, आमचं कोणतं वागणं खरं आणि कोणतं खोटं. किती निपुण अभिनेता किंवा अभिनेत्री आम्ही होऊन जातो 2 वेगवेगळी नाती सांभाळत असताना. मग मी सिगारेटचा एक झुरका घेऊन जणू हा संपूर्ण विचारच हवेत उडवून लावतो आणि मनात विचार येतो, आमच्यासारख्या अवैध विवाहबाह्य संबंध कौशल्याने जपणाऱ्यांच्याकडून बॉलिवूडवाल्यांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे खरं तर, नाही का?